स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा पीडितेच्या पतीला आणि त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे। पीडितेच्या पतीने आरोपी ऋषिकेश वैद्य याला आपल्या पत्नीला वारंवार फोन करू नको अशी समज दिली होती आणि तरीही निढारलेल्या आरोपी ऋषिकेश वैद्य याने पीडितेशी वारंवार संवाद साधत होता। पीडितेनेही आपल्या तक्रारीत आरोपी हा तिला ब्लॅकमेल करून वारंवार भेटायला बोलवायचा असं नमूद केलंय। त्यामुळे पीडितेच्या पतीने थेट जाब विचारल्यानंतर आरोपी ऋषिकेश वैद्य याने त्याला दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी वसईच्या हयात बंगल्यात भेटायला बोलावलं होतं आणि तेथे आरोपी भोंदूबाबाने उलट पीडितेच्या पतीलाच हा प्रकार उघडकीस आणलास तर मी तुझ्या मुलाला आणि तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली। याबाबत पीडितेच्या पतीने दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ला वसई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती। वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या जबाबानुसार एनसी दाखल केली। आरोपी ऋषिकेश वैद्य विरोधात बीएनएस कलम 352 351-2 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई या संस्थेच्या सदस्यांपैकी आशिष ठटेरा यांनी देखील पीडितेच्या पतीच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी वसई पोलीस ठाण्यात पीडित पतीविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केली म्हणून एनसी दाखल करण्यात आली होती। वसई पोलिसांनीही पीडित पतीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम अंतर्गत 115-2 351-2 आणि 352 नुसार एनसी गुन्हा दाखल केला होता। यावरूनच स्पष्ट होतं की पीडितेचा पती आरोपी ऋषिकेश वैद्यला आपल्या पत्नीला फोन करू नको असं वारंवार सांगत होता। तरीही भोंदूबाबा सुधारला नाही, उलट मुलाला आणि पीडितेच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचं स्पष्ट होत आहे।